प्रत्येकाच्या घरात वाद आहे, प्रत्येकाच्या घरात, आणि असलाच पाहिजे. वाद जर नसेल तर तिथं प्रेम निर्माण होत नाही. एक सांगू का माऊलीची ओवी? अहो तानयाचे लागता झटे, तेने अधिकचे पाना फुटे, रोषे प्रेम दुनावटे. ऐका बर का, महाराज मंडळी पुष्कळ आहेत. वासरू असतं, वासरू गाईला सोडलं, अर्थात गावरान गाईचं वासरू, गावरान गायन गावरान वासरू. हे गावरान गायन गावरान वासरू का म्हणलो? जर्सी गायांची घरं मी भरपूर पाहिलेत, कारण भरपूर ठिकाणी ते आहे उत्पन्नाचं साधन असो. पण उदाहरणार्थ आपण गावरान गाय घेऊ आणि गावरान वासरू घेऊ. गाईला दूध प्यायला सोडलं, धार काढायला वासरू सोडलं, तर वासरू काय मारतं? दडका मारतं, हुमण्या मारतं, दुसण्या मारतं. त्यांनी काय होतं? आता तिला लागत नाही का? लागतच ना. पण माऊली म्हणतात, अहो तान्हयाचे, तान्हयाचे, लक्षात ठेवा, ध्यानात ठेवा. वासरू कसं आहे? तान्ह. अहो तान्हयाचे लागता झटे म्हणजे ढुसण्या, तेने अधिकची पाना फुटे. त्या गाईचं प्रेम रूपी दूध आणखी जास्त निघतं. रोषे प्रेम दुनावटे. वादात घरातल्या तसंच आहे, नवरा बायकोची भांडणं. बर त्याला काय फार महत्वाचं कारण लागत नाही, फार जागतिक लेवलचा प्रश्न असला असं म्हणजे भांडण होतं नाही, काही नाही. त्या भांडणात दमही नसतो बघा काही. पण असं घर नाही तिथं भांडण होत. बरं नवरा बायको म्हणजे शेतकऱ्याची उदाहरणाकडे घ्यावं असं काही नाही. देव जरी असला तर त्याच्या घरी सुद्धा शंकर पार्वतीचे ठिकठिकाणी भांडणं झालेले आपल्या कथेमध्ये, कीर्तनामध्ये, शिवमहापुराणामध्ये, काशीखंडामध्ये, शिवलीलामृतामध्ये ठिकठिकाणी आपल्याला पाहायला भेटल. शंकर पार्वतीची भांडणं पार्वतीनं रुसून जावं इथपर्यंत. मग मावशी मला सांगा ना, पार्वती जर शंकराला बांधली, शेजार जगाला चालतंय, तर आपण आदळ आपट केली तर घरच्यांनी काका नावं? खरं आहे का नाही? हा, उगा सासू म्हणली पोरगेले भांडकुदळे, पोरगेले भांडकुदळे, आपण फुगून नाही बसायचं. त्यांना सांगायचं शंकर आणि ती पार्वती. बरं असं नाही सासूचं कधी झालं नव्हतं, फक्त आपल्याला माहिती नव्हतं. प्रत्येकाच्या घरात वाद आहे, वाद होतच राहतो. आणि प्रमाण असं आलंय, करू आवडीने वाद. पण काही काही वादात मजाच आहे बघा. खरंच काही काही वादात मजा आहे, काही काही वादात आनंद आहे. दोन विद्वानांचा वाद, दोन विद्वानांचा वाद, प्रश्न उत्तर आहेत, सेम अधिकाराचे, एका वर्गातले, प्रत्येक क्षेत्रामध्ये काही काही विचारवंत आहेत. त्यांनी जेव्हा एकमेकासोबत प्रश्न उत्तराचा वाद संवाद केला ना, त्याच्यातून अधिक ज्ञान मिळत असतं. महाराज म्हणतात, करू आवडीने वाद, तुमच्या सुखाचा संवाद. हो, मी सांगत होतो मोठ्यांच्या वादामध्ये काहीतरी निघतं, आपल्या वादात काहीच निघत नाही, त्याला अर्थ नसतो. उदाहरण दाखल जर घ्यायचं म्हणलं ना, उदाहरण साहेब, मुंबईला रेल्वे चालली होती, मुंबईला लोकलला आता खूप गर्दी आहे आणि पहिल्यापासून गर्दीची. जेव्हा पहिल्यांदा मी मुंबईला गेलो, म्हणजे एक 27-28 वर्षापूर्वी, कीर्तनाला कुर्ल्याच्या तिथं जवळ, नेहरूनगर कुर्ल्यामध्ये केदारनाथ मंदिर आहे, पोलीस चौकी जवळ कीर्तनाला चाललो. आणि आता एरवी साधा ड्रेस वापरायचो आपण, पहिल्यांदा जीवनात मुंबईचं कीर्तन आलं. आणि मुंबई म्हणलं का जरा हुरूपच आला मला. मी आपला नगरचा इकडे खालच्या पाट्यातला, खेड्यापाड्यातला असा आळंदीला. मुंबई म्हणलं का लगेच आई म्हणली, वडील म्हणले याचे कपडे धुवून टाक. आता तो काळ, हे धुतले वगैरे, वडील म्हणले निळबिळ घे जरा चकाचक, पोराला कुठे न्यायचंय? मुंबईला. आता मुंबईचे सप्ताह, कॉटन ग्रीनचा सप्ताह, त्या गणेश मैदानचा सप्ताह, घाटकोपर भटवाडीतला सप्ताह, असे नाव ऐकलेले. त्यांना काय माहिती मुंबईला पुढे पुढे जायचं याला. मी म्हणलं मुंबईला हीच तरी तांब्यात वीस तू टाकू, जो पोरगा झडपीला उभा राहायचा. पण आईचं एक कौतुक, माझं पोरग मुंबईला चाललं. आणि मुंबई म्हणलं का जरा हवाच असायची. ते लोक ऐकायचे कधी कधी, म्हातारी माणसं जीवाची मुंबई करायला निघायची. आणि मी आपलं निघालो का ती पिशवी शबनम पिशवी ती त्या काळी. आणि आई मला म्हणे, हे कपडे घालू नको, रस्त्याने मळतील. मग तिथं गेल्यावर घाल. नाही
आईची इच्छा असते आपलं पोरग चांगलं दिसावं. नवीनच कीर्तन करायचो आणि ते शाळेची चड्डी शाळेचा साजरा. मला म्हणले हे घाल. वडील म्हणले नाही 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 नाही, धोतर घालून जाऊ दे. आता माझं धोतर आणि ते सदरा इस्त्री करून नीळ बीळ देऊन एकदम आपुडेत पिशवीत घातलं. आता मला घालायला धोतर कुठे दुसरं, त्याच्यावर खलबत. वडील म्हणले टाऊ दे, माझं धोतर घे. आता मी बारीक, वडील असे उंचे पुरे, त्यांचं ते धोतर. आता ते घालून मी गेलो. आता मला माहित नव्हतं, मुंबईचं कोणतरी सांगायला पाहिजे होतं, पण तेव्हा काय फोनची सोय नाही. मी घातलं आणि गेलो रेल्वे. आता पुण्यापर्यंत कर्जत पर्यंत रेल्वे जरा सोपे सोयीस्कर आहेत, पण जसं कल्याण वगैरे विठ्ठलवाडी पुढे वळण, जसं माटुंगार फेटुंगार दादर ते पुढे लागलं, तिकडं अलीकडं विक्रोळी वगैरे आलं, ते अलीकडे पलीकडे वणी स्टेशन. पण जाता जाता मला उतरायचं कुर्ल्यात. मी आपलं म्हणलं गावाकडून कुर्ला आला का, मग ते सांगाल कोणतरी कुर्ला आला, मग मी उठल, ते धोतर वगैरे असं धरील. बाप जर मी मुंबई नाही पाहिली, आणि जेव्हा उतरायला गेलो तर इकडून लोंढा तिकडून लोंढा, आणि ह्या दोघाच्या घोडखिंडीच्या मध्ये मी. बरं तिथं फक्त साहेब लोक फायलीवाले नाही, दुधावाले, वडापाववाले, गारीगरवाले, भेळवाले, शेंगावाले. महाराज एक तर कुर्ला गेला माग, आलो दादरा पर्यंत. बरं उतरायला गेलो, मी उतरलो. हाय का लय रेंज आहे तुम्हाला. मी उतरलो ना. जरा एवढं जर समजलं तर पुढचं मी सांगत नाही.